नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मोठी आणि महत्त्वाची आहे, कारण जीबीएस या आजारामुळे पुणेकरांची चिंता आणखीनच वाढत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या 158 वर गेलेली आहे. रविवारी 3 नवीन रुग्ण आढळले आहे. 21 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहे. पुण्यात आत्तापर्यंत तब्बल 5 जणांचा मृत्यू सुद्धा झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. प्रदूषित पाण्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याची माहिती सध्या प्राप्त होते. तर एकीकडे आपण पाहतोय जीबीएसची रुग्णसंख्या वाढत चालली आहे, टेन्शन वाढलंय, तर दुसरीकडे आता संपूर्ण राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढणार आहे. पुढील साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. या तापमानामध्ये सातत्यानं वाढ होतीये, त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका बसतोय. मात्र दिवसा गारठा आणि दुपारी प्रखर उन्हाच्या झळा यामुळे संसर्गजन्य आजारांमध्येही वाढ होतीये. पुण्यात तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसवर गेला होता, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तापमानात वाढ झाली. त्यानंतर त्यात घट होण्याची देखील शक्यता आहे. मात्र विदर्भात किमान तापमानात पुढच्या 3 दिवसांमध्ये लक्षणीय बदल होणार नाही आहे. यानंतर राज्यासह देशभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात बघूयात. महाकुंभ मेळ्यामधल्या तिसऱ्या अमृत स्नानाला सुरुवात झाली आहे. सर्वात आधी नागासाधूंनी स्नान केलं आणि त्यानंतर मग महानिर्वाणी आणि निरंजनी आखाड्यानं संगमात स्नान केलंय. आतापर्यंत 33 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी महाकुंभात स्नान केलं, तर आज सुमारे 5 कोटी भाविक अमृत स्नान करतील ही अपेक्षा आहे. महाराष्ट्र केसरी या स्पर्धेच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणं पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला चांगलंच भोवलेलं आहे. या दोन्ही पैलवानांना 3 वर्षांसाठी आता निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे. त्यामुळे पुढच्या 3 वर्षांसाठी या पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही. अंतिम सामन्याआधी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं. मॅट विभागाच्या अंतिम सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षे यानं पंचांची कॉलर पकडली आहे, त्यांना लाथ मारली आहे. पृथ्वीराज मोहोळ करून राक्षेचा पराभव झाला आणि यावेळेस दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापट झाली आहे. पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर स्पर्धेचा मानकरी ठरलेला आहे. तर यावेळेस अहिलानगर या ठिकाणी सुरू असलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मोहोळने महेंद्र गायकवाडचा पराभव केलाय आणि महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावलाय. भारताने इंग्लंड विरुद्धच्या 5व्या T20 सामन्यामध्ये टीम इंडियाच्या अभिषेक शर्मानं एक वेगळाच विक्रम रचला. अभिषेकने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. अवघ्या 37 चेंडूमध्ये शतक पूर्ण केलं. अभिषेक शर्माने 37 चेंडूमध्ये 5 चौकार आणि 10 षटकारांची बरसात केली आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे तिसरं वेगवान शतक आहे. भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कॉम हिनं शिर्डीमध्ये साई समाधीचं दर्शन घेतलं. लहानपणापासून मी शिर्डीच्या साईबाबांबद्दल ऐकत होते. आज साईबाबांचं दर्शन घेऊन मला आनंद झाला, ही प्रतिक्रिया मेरी कॉमनं दिली. ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दक्षिण मुंबईच्या पारसी जिमखान्यामध्ये क्रिकेटचा आनंद लुटला. मुंबईमधील टेनिस बॉल क्रिकेटशिवाय मुंबईची ट्रिप पूर्ण नाही आहे, या शब्दात त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. भारताचा महिला क्रिकेट संघ अंडर 19 T20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन झालाय. अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने धुव्वा उडवलाय आणि सलग दुसरा अंडर 19 वुमन्स वर्ल्ड कप जिंकत इतिहास देखील रचलाय. यंदा उन्हाळा लवकर सुरू झालाय आणि कमाल तापमानाचा पारा आत्तापासूनच 35 अंश ओलांडतोय अशी नोंद आहे. दरम्यान आता राज्यात उन्हाचा ताप वाढतोय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये येत्या 3 ते 4 दिवसात किमान आणि कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
आणि पुढची बातमी जीबीएस या सिंड्रोम संदर्भातली आहे. खरं तर जीबीएस या आजारामुळे पुणेकरांची चिंता वाढत चालली आहे. पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या तब्बल 158 वर पोहोचली आहे. रविवारी 3 नवीन रुग्ण आढळले. 21 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहे. पुण्यात आतापर्यंत तब्बल 5 जणांचा मृत्यू झालाय. प्रदूषित पाण्यामुळे रुग्णसंख्या वाढते अशी माहिती आहे. जरी रुग्णसंख्या वाढत असली तरी काळजी करू नका. केवळ आपल्या आरोग्याची योग्य देखभाल करा असंच आवाहन केलं जाते. याशिवाय इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात घेऊयात. पुण्यात जीबीएसची जास्त लागण होतीये, त्यामुळे आता त्यामागची अनेक कारणं समोर आली आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात जीबीएस प्रकरणं फक्त शरद ऋतूमध्ये दिसतात. या काळात रुग्णांची संख्या अधिक असते असा दावा आहे. शिवाय पुण्यातील प्रदूषित पाणी याला कारणीभूत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसताच तत्काळ उपचार सुरू करावे असं आवाहन केलं जाते. जीबीएस सिंड्रोमबाबत रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात यशस्वी आहोत असं कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. नागरिकांमध्ये जनजागृती, आरोग्य विभाग कामाला लागलाय. राज्यात मृतांची संख्या 5 आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये हे आवाहन आंबेडकरांनी केलंय. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. ठाण्यातल्या वाहतूक कोंडीवरती उपाय काढण्यासाठी आता वाहतूक शाखेने नामेशक्कल लढवली. उलट्या बाजूने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता टायर किलरचा सामना करावा लागेल. ठाण्यातील स्टेशन रोडवरील शिवाजीपथ या मुख्य रस्त्यावरती याची सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. मुंबई पालिकेने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी जवळपास 395 कोटी तर मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी 96 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केली. या निविदांना प्रतिसाद मिळाल्यास फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून मार्चपासून नालेसफाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड प्रकल्पाचं काम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होईल. त्यामुळे वाहतूक कोंडी लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. 170 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी रिंग रोडसाठी 42,000 कोटी रुपये खर्च केले जातील. बीएमसीद्वारे मुंबईमध्ये 2400 मिमी या व्यासाची नवीन पाण्याची पाईपलाईन सुरू केली जाणार आहे. या कामासाठी मुंबईमधील विविध भागांमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद असेल. 5 आणि 6 फेब्रुवारीला भांडूप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादरच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद असेल. आणि पुढे एक मोठी बातमी. महाराष्ट्रामध्ये मराठीच चालणार. मराठी भाषेचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी आता ठेचून काढली जाणार आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात लवकरच राज्यातल्या सर्व पोलीस अधीक्षकांची बैठक घेणार असल्याचं सांगितलं. मराठी भाषा विभाग आणि राज्यातले पोलीस अधिकारी या बैठकीमध्ये सहभागी असतील. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी याशिवाय मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाबाबत ठोस पावलं आता उचलली जाणार आहे. तर सध्या आपण बघतो राज्यातल्या अनेक शहरांमध्ये मराठी भाषा न बोलण्यावरून वाद झाले. मात्र यापुढे आता मराठी भाषेचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी चालणार नाहीये हा इशारा थेट उदय सामंत यांनी दिलेला आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडतं हे बघणं महत्त्वाचं. याशिवाय इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स पाहूयात वेगवान स्वरूपात. राज्यातले जवळपास अर्धा लाख म्हणजे 50,000हून जास्त शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहे. सेवक संघ नसल्यानं आणि सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यानं शिक्षण खात्यानं निधीसाठी प्रस्ताव पाठवलेला नाही आहे. ही धक्कादायक बाब समोर आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला घर विक्रीला समाधानकारक सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये 12,249 घरांची विक्री झाली आहे. यातून सरकारला 994 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील 13 वर्षांमधील जानेवारीतील घर विक्रीचा हा उच्चांक आहे. तर मागील वर्षी जानेवारीमध्ये घर विक्रीतून 730 कोटींचा महसूल मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रमुख बंदर असलेल्या वेंगुर्ले जेट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात मासळी पकडण्यात आली. मासळीचा दर त्यामुळे उतरलेला आहे. याशिवाय नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मेट्रो 28-2B DN नगर ते मंडाळे या मेट्रो प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चात 248 कोटींची वाढ झाली आहे. हा प्रकल्प 4 भागांमध्ये विभाजित करण्यात आलाय. दिरंगाईबाबत 3ही कंत्राटदारांमध्ये 1.92 कोटींचा दंड देखील आकारण्यात आलाय. तर 30 जून 2025 पर्यंत मेट्रो 2B ही मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. सोलापूरमधील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले. 4 जानेवारीपासून सोडलेलं पाणी आता 8 ते 9 फेब्रुवारीपर्यंत बंद केलं जाईल. त्यानंतर शेतीसाठी ऐन उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्च अखेर दुसरं आवर्तन देखील सोडण्याचं नियोजन आहे. शेवटी पावसाळ्यापूर्वी धरणातील पाणीसाठा पाहून गरजेनुसार आणखी एक आवर्तन सोडलं जाईल.
अमरावतीवरून सुटणारी बडनेरा नाशिक मेमू रेल्वे उद्या धावणार नाही आहे। याशिवाय अमरावतीतून सुटणारी बडनेरा नाशिक मेमू रेल्वे उद्या धावणार नाहीये। याशिवाय गीतांजली एक्सप्रेस देखील 2 दिवस आणि 2 तास उशिरा असेल। भुसावळ रेल्वे मंडळात पाचोरा रेल्वे स्थानकावर रिमॉडेलिंगसाठी विशेष प्री नॉन इंटरलॉकिंग ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाईल। त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द देखील करण्यात आलेल्या आहेत। वांगणी रेल्वे स्थानकातील चोरवाटांमुळे आता प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे आणि या चोरवाटांमुळे अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करत आहेत। रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी जीवितहानी होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते आहे। अकोला जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्ती सुरू झाली आहे। अकोला पोलीस दलानं अकोटमध्ये हेल्मेट जनजागृती रॅली काढल्या। सार्वजनिक सुरक्षितता आणि प्रवासादरम्यान हेल्मेट वापरण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही जनजागृती रॅली काढण्यात आली आहे। अकोल्यामध्ये वऱ्हाडी जत्रा सरस प्रदर्शनला अकोलेकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळतोय। याशिवाय वऱ्हाडच्या सांस्कृतिक समृद्धीचं दर्शन घडवण्यासाठी ही जत्रा आहे। खेड्यापाड्यातील महिलांच्या बचत गटांना या माध्यमातून व्यासपीठ मिळालं आहे। जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। त्यात विविध धार्मिक कार्यक्रम होते। माघ शुद्ध दशमीच्या निमित्तानं दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होत असतो। अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई झालेली आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरामध्ये बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक केली जात होती। कारवाईमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला 24,34,000चा गुटखा हा जप्त करण्यात आलेला आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी वेहरगाव या ठिकाणी मटका अड्ड्यावर कारवाई केली। मटका खेळणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी तब्बल 1,64,000चा मुद्देमाल जप्त केला। यामध्ये रोख रक्कम, जुगार साहित्य, मोटरसायकल, पावती पुस्तकं आणि मोबाईल फोन याचा समावेश आहे। महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं। एका महिलेसोबत संबंध ठेवत तिच्या पतीच्या विमा पॉलिसीचे 5 लाख आणि सोन्याच्या दागिन्यांच्या या पोलिसाचे अपहार केलाय। तुषार सुनील सुतार असं या पोलीस शिपायाचं नाव आहे। तो पुण्यातील खडक पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होता। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागानं एका घड्याळाच्या दुकानावर छापा टाकलेला आहे। दुकानदार एका नामांकित कंपनीचं नाव वापरून बनावट घड्याळांची विक्री करत होता। पोलिसांना याचा सुगावा लागला आणि त्यानंतर आता पोलिसांनी घड्याळाच्या दुकानावर कारवाई केली। दुकानदाराला ताब्यात घेतलं। कारमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्याला कोल्हापूर विभागाच्या पथकानं अटक केलेली आहे। त्याच्याकडून 5 लाख रुपयांचे गोवा बनावटीच्या दारूचे 75 बॉक्स आणि 5 लाखांची कार असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही दारू कुणासाठी घेऊन निघाला होता याचा देखील शोध सध्या घेतला जातोय। नागपूर या ठिकाणी तडीपारीत गुन्ह्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला देशी कट्टा आणि जिवंत काडतूस यासह आरोपीला अटक झाली आहे। पोलिसांनी गस्तीवर असताना तडीपार आरोपीला अटक केली आहे। आरोपीच्या अंग झडती घेतल्यानंतर एक देशी बनावटीची रिव्हॉल्वर आणि एक जिवंत काडतूस सुद्धा जप्त करण्यात आलं असल्याचं बघायला मिळतंय। आरोपी कुणाचा घातपात करण्याच्या प्रयत्नात होता त्याचा तपास सध्या घेतला जातोय। आणि यानंतरची बातमी खरं तर सर्वसामान्यांना शॉक देणारी आहे। कारण महावितरणच्या बेजबाबदार कारभाराचा फटका हा सर्वसामान्यांना बसताना दिसतोय। राज्यभरात वीज वितरण करणाऱ्या महावितरणची वर्षाला 12,000 कोटींपेक्षा जास्त किमतीची वीज गायब होते। मात्र त्याचा भुर्दंड नियमित वीज बिल भरणाऱ्यांना बसतोय। गळतीत घट होण्याऐवजी वाढच होत चालली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। वर्षाला तब्बल 12,000 कोटींची वीज गायब होत असल्याचं दिसतंय। तर वीज गळती कमी करण्यासाठी काय उपाययोजना करणार असा सवाल सध्या सर्वसामान्य ग्राहक विचारत आहे। यासोबतच आणखी काही महत्त्वाच्या आणि मोठ्या घडामोडी आहे त्यांचा आढावा वेगवान स्वरूपात। नाशिकच्या मसरूळ परिसरामध्ये डॉमिनोजमध्ये पिझ्झा घेण्यासाठी आलेले 2 तरुण यांनी आता राडा घातलेला आहे। या पिझ्झाची ऑर्डर द्यायला उशीर झाला आणि त्यामुळे 2 तरुणांनी डॉमिनोजमधील कर्मचाऱ्यांना मारहाण सुद्धा केलेली आहे। याशिवाय तोडफोड देखील केली। दोघे तरुण मद्यधुंद अवस्थेत होते। मारहाणीनंतर दोघेही तरुण पळून गेले। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे।
ठाण्याच्या मुरबाडमधील आदिवासी आश्रमशाळेतील 10वी विद्यार्थ्यानं झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्या. सुभाष तुलजी रावते असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. अधीक्षक आणि मुख्याध्यापक असताना सुभाष शाळेबाहेर गेलाच कसा याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. शिवाय घातपात असल्याचा देखील संशय सध्या व्यक्त केला जातोय. हैदराबादच्या एका भाविकानं आता शिर्डीमधील हॉटेलमध्ये गळफास घेतलेली आहे. तर आत्महत्येचं कारण मात्र अद्याप कळालेलं नाही. महत्त्वाचं म्हणजे एकट्या ग्राहकाला रूम देऊ नये अशा सूचना असताना हॉटेल व्यवस्थापनानं रूम दिली कशी हा प्रश्न उपस्थित होतोय. पोलीस या संदर्भात अधिकचा तपास करत आहेत. पुण्याच्या वाघोलीमधील गोडाऊन परिसरामध्ये उभ्या असलेल्या ट्रकला आग लागल्या. या आगीमध्ये कंटेनर पूर्णतः जळून खाक झालाय. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली आहे. सुदैवाने या घटनेत कोणती जीवितहानी झालेली नाही. धाराशिव जिल्ह्यातील ईटचे जवान महेश देशमुख शहीद झालेले आहे. तेलंगणामधील सिकंदराबादमध्ये कर्तव्यावर असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आलाय. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे. ईट या मूळ गावी शहीद जवान महेश देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय नामदेव शास्त्री यांच्या भेटीसाठी भगवानगडावर दाखल झाले. या भेटीत सरपंच हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे ते नामदेव शास्त्री यांना देत आहे. सरपंच हत्या प्रकरणामध्ये नामदेव शास्त्रीने धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. त्यानंतर खरं तर ते भगवानगडावर पोहोचले. धनंजय मुंडे यांच्या टोळीमुळे खरं तर जातीवादाचा चौथा अंक सुरू झालाय आणि राज्यातील जातीयवादाचा हा नवा अंक जो आहे तो भयंकर आहे. हा गंभीर आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. देशमुख कुटुंबीय आणि नामदेव शास्त्रींच्या भेटीवर छगन भुजबळांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली. अन्याय झाला असेल तर सर्वांनी त्यावर बोलायलाच पाहिजे असं भुजबळ म्हणाले. धनंजय देशमुख यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी राहणार असं आश्वासन नामदेव शास्त्री यांनी दिलेलं आहे. नामदेव शास्त्रींनी याआधी धनंजय मुंडेंच्या बाजूने मांडलेल्या भूमिकेचा सर्वत्र विरोध होत होता. मात्र आता त्यांनी देशमुख कुटुंबासोबत असल्याचं म्हटलंय. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या बदललेल्या भूमिकेचं बीड वारकरी संप्रदायानं स्वागत केलेलं आहे. 2 दिवसांपूर्वी शास्त्रींनी धनंजय मुंडेंची बाजू मांडलेली तेव्हा त्यांचा तीव्र विरोध झाला. मात्र आता आज त्यांनी देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याचं म्हटलं. या वक्तव्याचं सर्व स्तरांमधून स्वागत केलं जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. न्यायालयासमोर सर्वसामान्य दोषींवर कारवाई होईल असं उदयनराजे यांनी सांगितलंय. पुढे एक मोठी बातमी आहे कारण राज्यात विकास कामांची कोट्यवधींची बिलं थकलेली आहे. 4 लाख कंत्राटदारांचा काम बंदचा इशारा बघायला मिळतोय. विविध विभागांमधील 4 जुलै 2024 पासून तब्बल 89,000 कोटी रुपये बिलपोटी थकलेले आहेत. कंत्राटदार संघटनांनी 5 फेब्रुवारीपासून काम बंदचा इशारा त्यामुळे दिलाय. बिलांसाठी खेटे मारूनही कंत्राटदार वैतागलेले आहेत. राज्य कंत्राटदार महासंघ आता यामध्ये आक्रमक झाला असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे एकंदरीत ही भूमिका या महासंघानं घेतलेली आहे. 4 लाख कंत्राटदारांनी हा इशारा दिलेला आहे. त्यामुळे जर या 4 लाख कंत्राटदारांनी काम बंद केलं तर मोठा परिणाम खरं तर कामांवरती होऊ शकतो. पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. शक्तीपीठ महामार्गाला कुणाचाच विरोध नाही आहे. मुठभर लोकांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 800 किलोमीटर लांबी असलेला हा महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग शेतजमिनीवरून जाणार असल्यानं शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध सुद्धा केलेला होता. मराठी भाषेसाठी जे करू त्याला पाठिंबा द्या. मराठी भाषेसाठी काय केलं तर केसेस टाकू नका हा टोला राज ठाकरेंनी सामंतांना लगावला. विश्व मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता झाली आणि त्यावेळेस समारोपाच्या भाषणात राज ठाकरेंनी फटकेबाजीही केली. नवी दिल्ली विधानसभेचा सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने बाईक रॅली आणि पदयात्रा काढत प्रचार केलाय. राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीकडून अनेक मतदारसंघांमध्ये प्रचार केला जातो. 23 मतदारसंघांमध्ये अजित पवार यांच्याकडून उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत. शिंदे सेनेच्या एका मोठ्या गडावर देवेंद्र फडणवीस यांचं पूर्णपणे नियंत्रण असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला. हे 20 ते 25 आमदार फडणवीस किंवा अमित शहांच्या सांगण्यावरून सुरतला गेले होते. शिंदेसाठी गेले नव्हते असा दावा राऊतांनी केलाय. उरलेल्या आमदारांमध्ये पुन्हा मागे फिरायचं का असा विचार सुरू आहे असं देखील राऊत म्हणाले. राऊतांच्या दाव्यानंतर भाजपनं टोलेबाजी केली. राऊतांना एक दिवस चांगलं बोलायला शिकवू असं राणे म्हणाले. राऊतांनी ठाकरेंची काळजी करावी, शिंदेंची वकिली करू नये असा टोला दरेकरांनी लगावला.
राजभवनामध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाला सरकारमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं। 1952 मध्ये जैन समाजाचे 57 खासदार होते, आता ही संख्या शून्यावर आली आहे अशी खंत लोढांनी बोलून दाखवली आहे। वेळ बदलली आहे, जैन समाज म्हणून आपण सगळ्यांनी समाज आणि सरकारसोबत एकत्र यायला हवं असंही ते म्हणाले। ग्रामीण भागामध्ये शंकरपटाचं काय महत्त्व असेल हे इथे राहणाऱ्या मला आणि पटोलेंना माहिती आहे। हा भावनेचा प्रश्न आहे आणि ते कुठलंही राजकारण नाही, ही प्रतिक्रिया आता प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। शंकरपट निमित्त पिंपळगावमध्ये आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये प्रफुल्ल पटेल आणि पटोले एकमेकांची गळाभेट घेताना दिसले। यावर पटेल यांनी आता ही स्पष्टीकरण दिलेलं आहे। मुलुंडमधल्या आर्यवत इंद्रप्रस्थ सोसायटीचा पुनर्विकास झाला असून या ठिकाणच्या रहिवाशांना घरांचं वाटप झालंय। मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार याशिवाय मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलाय। सांगली जिल्ह्यातल्या ड्रग्ज प्रकरणावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स समिती गठीत केली। पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, अन्न औषध अधिकारी आणि संबंधित अधिकारी अशा 5 जणांचा समावेश या टास्क फोर्समध्ये करण्यात आलेला आहे। संजय राऊत यांना चांगलं दिसत नाही, ते ज्या बातम्या देतात त्या सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणाऱ्या असतात अशी टीका भाजप नेते खासदार नारायण राणेंनी संजय राऊत यांच्यावर केली। राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली। ते रत्नागिरीमध्ये बोलत होते। मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी चंद्रपूरच्या नियोजन भवनात बैठक घेतली आहे। गोड्या पाण्याच्या मासेमारीविषयी या उच्चस्तरीय बैठकीमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं। मासेमारांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। यावेळी तलावांवरील अतिक्रमण आणि गाळ काढण्याबाबत त्यांनी निर्देश दिले। आगामी निवडणुका या मुक्त वातावरणामध्ये आणि निष्पक्ष होण्यासाठी काँग्रेसकडून टीम तयार झाली आहे। निवडणूक आयोगाच्या कामकाजावर ही टीम लक्ष ठेवेल। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तयार केलेल्या या टीमचं नाव ईगल म्हणजे एम्पॉवर्ड ॲक्शन ग्रुप ऑफ लीडर्स अँड एक्सपर्ट्स असं आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंनी भाष्य केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं तटकरे म्हणाले, तर फळं देणाऱ्या झाडालाच दगड मारलं जातात असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे। राजकीय व्यासपीठावरून एकमेकांवर चिखलफेक करणारे प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले या दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि आलिंगन दिलं। भंडाऱ्यामध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर होते। यावेळेस या दोन्ही नेत्यांनी घेतलेली ही गळाभेट काही वेगळं राजकीय संकेत तर देत नाही ना, ही चर्चा ही कुजबूज सध्या रंगली आहे। कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ कोल्हापूरमध्ये दाखल झाल्या। त्यांनी अंबाबाई आणि राजश्री शाहू महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि कामाला सुरुवात केली। मिसाळवरती जलनियोजनाच्या बैठकीत देखील ते उपस्थित राहणार आहे। आमच्या समन्वयातून कोल्हापूरचा विकास करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आणि यानंतर पुढची बातमी थेट नवी दिल्लीतून आहे। नवी दिल्ली विधानसभेचा सर्वच पक्षांकडून सध्या जोरदार प्रचार सुरू आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आता यावेळेस बाईक रॅली आणि पदयात्रा काढली आहे, प्रचार केलाय। राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीकडून अनेक मतदारसंघांमध्ये प्रचार केला जातोय। 23 मतदारसंघांमध्ये अजित पवार यांच्याकडून उमेदवार देखील उभे करण्यात आलेले आहेत। यानंतर वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे। खरं तर मराठी भाषेसाठी जे करू त्याला पाठिंबा द्या, मराठी भाषेसाठी काय केलं तर केसेस टाकू नका, हा टोला राज ठाकरे यांनी सामंतांना लगावलाय। विश्व मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता झाली आहे आणि त्यावेळेस समारोपाच्या भाषणात राज ठाकरेंनी ही जोरदार फटकेबाजी केली असल्याचं बघायला मिळत आहे। एकंदरीत राज ठाकरे यांनी हे आवाहनच केलं असल्याचं पाहायला मिळत आहे। उदयजी, आपण जे जे आम्ही सांगू त्या गोष्टीला आपण मदत करालच अशी अपेक्षा आहे। जे जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे। तेव्हा फक्त केसेस टाकू नका। भाई, आतापर्यंतचा अनुभव सांगितला आपला, बाकी काही नाही। कारण जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय, जे मराठी भाषेसाठी करतोय, आमच्या परीने करतोय।
आणि आता बातमी महत्त्वाची. एसटी आता लवकरच प्रीमियम बस सेवा सुरू करेल. कर्नाटकद्वारे एरावत, अंबारी, राजहंस या प्रीमियम बसेस चालवल्या जातात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बसची पाहणी केली आहे. सुरक्षित आणि वेळेवर सेवा ही प्रीमियम बसची खासियत आहे. आता कर्नाटकच्या धर्तीवर लवकरच राज्यात देखील सर्वसामान्यांना प्रीमियम बसची सेवा मिळेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. KSRTCच्या धर्तीवरती आता राज्यामध्ये ही सेवा होणार आहे. त्यामुळे आता प्रीमियम सेवा नेमकी कधीपर्यंत राज्यात सुरू होते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. या प्रीमियम सेवेमध्ये आपण पाहतोय बसमध्ये AC असणार आहे. याशिवाय निम आरामदायी आणि पूर्णतः आरामदायी अशी देखील सीटची जी व्यवस्था आहे ती करण्यात येणार आहे. त्यामुळे जर लांब पल्ला देखील गाठायचा असेल, लांबचा प्रवास करायचा असेल तरी देखील हा प्रवास जो आहे तो आरामदायी होण्यास मदत होणार आहे.